गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी ही पुढची बातमी ही आनंदाची बातमी आहे, कारण कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांसाठी आता विशेष ट्रेन ज्या आहेत त्या सोडण्यात येणार आहेत। कोकणात जायला 142 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत। त्यांचं रिझर्वेशन हे 26 जून पासून करण्यात येणार आहे। सीएसटी, दादर, कुर्ला आणि पनवेल या 4 ठिकाणाहून या विशेष ट्रेन ज्या आहेत त्या सुटणार आहेत। दरवर्षी आपल्याला माहिती आहे लाखोंच्या संख्येने गणपतीसाठी लोक कोकणात जातात। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या जी आहे ती लक्षात घेता मध्य रेल्वेनं या 142 विशेष ट्रेनची आता सोय केली आहे। गणपतीसाठी दरवेळीच कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि त्याचाच विचार करून या विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय। याबद्दलच आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी आता विशेष ट्रेन ज्या आहेत त्या सोडण्यात येणार आहेत। काय नेमकी माहिती मिळतेय, कुठून या ट्रेन जाणार आहेत? अगदी बरोबर आहे। दरवर्षी कोकणात जाणाऱ्या कोकणीवासियांची गर्दी असते। गणपतीचा पिरियड असो किंवा गणपती गौरी हा सण आहे। विशेष करून कोकणी माणूस आहे तो गावी जाऊन हा सण साजरा करत असतो। काही 1.5 दिवसासाठी असतात, 3 दिवसाचे, 5 दिवसाचे, तर काही 10 दिवसाचे असतात। या सणासाठी जाण्यासाठी मात्र मुंबईतून त्यांची दरवर्षीच परवड होते। कधी ट्रेन असतात त्या कमी असतात किंवा बसेस असतात त्या बसेस सुद्धा कमी पडतात, कारण जो कोकणातला चाकरमानी आहे तो मुंबई येऊन स्थानिक झालेला आहे, परंतु सणासाठी विशेषतः गौरी गणपतीसाठी तो जात असतो। यावेळेस मात्र गेल्या काही वर्षापासून जी परवड होत होती ती परवड पाहून रेल्वे मंत्री जे सुरेश प्रभू आहेत ते कोकणातलेच आहेत, त्यांनी मात्र यावेळेस कृपा केली कोकणवासियावर असंच म्हणावं लागेल। आणि तब्बल 142 नवीन ट्रेन असणार आहेत। त्याचं आरक्षण 26 जून पासून सुरू होणार आहेत। सप्टेंबर महिन्यात ह्या ट्रेन धावणार आहेत। ज्याप्रमाणे त्यांना सोडणार आहेत त्याचप्रमाणे तिकडनं या चाकरमान्यांना सुद्धा घेऊन येणार आहेत। सीएसटी वरून सुटणार आहेत, त्यानंतर दादर आहे, एलटीटी आहे आणि पनवेल ते चिपळूण अशी डेमो एक्सप्रेस आहे, डेमो ट्रेन आहे, ती सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे मात्र यावेळेस एकंदरीतच ह्या गाड्यावरून ज्या सोडण्यात येणार आहेत त्यावरून असं मला दिसतंय की कदाचित यावर्षी कोकणवासियांचा प्रवास जो आहे तो सुखकर होऊ शकतो। अगदी कोकणवासियांचा प्रवास जो आहे तो सुखकर होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो, कारण 142 गाड्या ज्या आहेत त्या गणपतीसाठी कोकणात सोडण्यात येणार आहेत। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।